मुंबईतल्या गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानात घट झाल्यानं उन्हाची काहिली काहीशी कमी झाली आहे. पण प्रचंड आर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहत आहेत. या परिस्थितीत मुंबईतील प्रदूषणही कायम असल्याचं चित्र आहे. अनेक परिसरांमध्ये हवेमधल्या धुलीकणांचं प्रमाण कायम दिसतंय. वाढती बांधकामं आणि वाढत्या वाहतूक समस्या या हवा प्रदूषणाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचं चित्र आहे. आणि मुंबईतल्या वाढत्या उकाड्यामुळे उपनगरीय लोकल मार्गांवर अधिकाधिक प्रवासी आता एसी ट्रेन्सचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत. त्यामुळे एसी लोकलमधल्या प्रवाशांच्या गर्दीत वाढ होते. यंदा मार्च महिन्यातच वाढत्या उकाड्यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत एसी लोकलच्या प्रवाशांमध्ये सरासरी 30 ते 40% वाढ होण्याची शक्यता ही पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. येत्या काळात मुंबईकरांना 238 एसी लोकल्स मिळणार आहेत. त्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवरच्या साऱ्या लोकल फेऱ्या या एसी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं तयारी केली आहे. त्यानुसार नवीन 238 एसी लोकल खरेदीसाठी MUTP 3 आणि 3A अंतर्गत तब्बल 19,293 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सध्या त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. राज्यात वाढत चाललेल्या दूध भेसळीविरोधात राज्य सरकारनं अखेर कठोर भूमिका घेतली आहे. दूध भेसळीत सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर